तर उद्यापासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वीच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठिणगी पडली आहे। विरोधकांना फोडण्यात व्यस्त असलेल्या महायुती सरकारला आरसा दाखवत महाविकास आघाडीनं महायुती सरकारच्या शासकीय चहापानाच्या निमंत्रणावर जाहीर बहिष्कार टाकला। विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 6 पानांचं खरमरीत पत्र पाठवलंय। सरकारच्या निष्क्रिय आणि असंवेदनशील कारभारावर 13 गंभीर मुद्द्यांच्या आधारे तीव्र हल्लाबोल केलाय। राज्यावर दुष्काळाचं सावट, भीषण पाणी टंचाई, शेतकऱ्यांना जाहीर झालेली कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, वाढती गुन्हेगारी, महागाई, नीट पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांवर अन्याय हे विषय यंदा अधिवेशनामध्ये गाजण्याची शक्यता अधिक आहे। सरकार आता काय गोंडा मिरवणार आहे की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली। प्रत्येक शेतकऱ्याचं 2 लाख रुपयापर्यंतचं कर्ज हे माफ केलं असं सांगणार आहेत। परंतु मागच्या वेळेप्रमाणेच हेच ते मुख्यमंत्री आणि हेच ते सरकार त्यांनी जी कर्जमाफी केली होती ती कर्जमाफीचा लाभ अजूनही त्यावेळच्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही, हे 4 दिवसापूर्वीच सरकारनं मान्य केलेलं आहे। आज राज्यातली अवस्था आणि राज्याची परिस्थिती महायुतीच्या 3 भावकीचा वाद एवढा चालू आहे की वाटणी कुणाला मिळणार याच्यावर वाद चालू आहे। 13 कोटी जनतेचं यांना पडलेलं नाही अशी अवस्था या राज्याची झालेली आहे। 3 भावकीचा वाद एवढा चालू आहे की वाटणी कुणाला मिळणार याच्यावर वाद चालू आहे। 13 कोटी जनतेचं यांना पडलेलं नाही अशी अवस्था या राज्याची झालेली आहे। विधानसभेत तर विरोधी पक्ष नेता नाहीच आहे, पण आता विधान परिषदेतही विरोधी पक्ष नेतेपद रिक्त राहणं हे अधिक चिंताजनक आहे। आणि काँग्रेस पक्षाकडे आवश्यक संख्याबळ असताना सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षातील आमदार फोडून ते संख्याबळ आता कमी केलेलं आहे। माझं म्हणणं आहे की विरोधी पक्ष नेता नेमण्याचं औदार्य जरी सरकारी सत्तारूढ पक्षाने दाखवलं तर या सगळ्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणानं विरोधी पक्ष म्हणून आम्हा सगळ्यांना जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी एक साधन होईल किंवा अधिक प्रभावीपणाने हे मुद्दे मांडता येतील।